आपल्याला पाहायला मिळालं जे विपक्ष जे गौरव वेगळे या दोन संघामध्ये. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहणार आहोत गौरी वडकर विपक्ष मोठा मानकुली. त्यानंतर त्या सामन्यात विजय संघ विपक्ष दुसऱ्या सामन्यात विजय संघ त्यानंतर विपक्ष त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना सामना जे गौरव विपक्ष या दोन संघामध्ये सुरू होईल. आणि लगेच आपण दुसऱ्या सामन्याकडे देखील बोलणार आहोत. दुसरा सामना पाहायला मिळाला विपक्ष गौरी वडकर सामना प्रत्येकी 4-4 सेकंद असणार आहे. कारण आज अंतिम दिवस आहे. फायनल डे असल्यामुळे नक्कीच सर्व सामने 4 षटकांचे असतील. प्रत्येकी 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आपण आजच्या दिवसामधील पहिला सामना पाहतोय जयमसोबा पिंपळा विपक्ष जयप्रभा वेले या दोन संघ वेले संघाने या टॉस जिंकून प्रत्यक्ष निर्णय घेतलेला आहे आणि जयमसोबा पिंपळा संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. कालचा दिवस तर पिंपळा संघाच्या नावे राहिला होता.
कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. जर पंचांच्या मनात डाऊट असेल तर पंच फक्त रिव्ह्यू घेऊ शकतात आणि त्या कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू संघांसाठी सचिन आणि नॉस्ट्राईकला रोहन, सचिन मस्के विथ रोहन पाटील ही सर्विस जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर पहिला सांगी पहिल्या षटक हाताळण्यासाठी चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं. टॉप 3 मध्ये अगोदरच दोन संघांनी क्वालिफाय केलेले आहे. पहिल्या दिवशी बघितलं तर जोगेश्वरी जुन्नर संघ टॉप 3 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला होता आणि कालचा दिवस नावे राहिला होता दत्तूर पिंपळा संघाच्या. अगदी अल्पेश गायकवाड दूर होते, मात्र ते ऑनलाईन संलग्न होते आणि अगदी बारकाईने नक्कीच आपल्या संघाचे काम करून त्यांचं बारीक लक्ष होतं. त्यांच्या मार्गदर्शनाने घडलेला तो संघ आणि नक्कीच त्यांचं मार्गदर्शन संघाला कामी आलं होतं. कारण कालचा दिवस दत्तप्रभा पिंपळा संघाच्या नावे राहिला होता. साजन पाटील इंजर्ड झाल्यानंतर देखील दत्तप्रभा पिंपळा संघाने हा टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलेला आहे. अनिकेत पाटील इथे मात्र फुलटच चेंडू पहिलाच आपल्याला पाहायला मिळत होता. पावलेचं पहिले षटक घेऊन येईल अनिकेत पाटील. अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होते. सामना करपर्यंत सचिन मस्के इथे जोरदार अपील पंच संपत नाही. इथे या तालमेलची कमी आणि पहिला फलंदाज बाद होतोय रनआउटच्या रूपाने. पहिला हादरा पिंपळाच्या संघाला. रोहन पाटील हा डायमंड डकचा शिकार होतोय. कुठल्या चेंडूचा सामना न करता जेव्हा फलंदाज बाद होतोय त्यावेळी क्रिकेटमध्ये त्याला डायमंड डक असं म्हटलं जाते. खरं तर 1877 मध्ये डक हा शब्द क्रिकेटमध्ये अस्तित्वात आला आणि एकूण 5 प्रकारचे डक आहेत क्रिकेटचा जर विचार केला तर. आणि डायमंड डक वर पहिला फलंदाज बाद होऊन फॅनमध्ये परतताना रोहन पाटील. न्यू बॅटर प्रशांत गायकवाड वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी येतोय. अच्छा, अंतिम दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय. आज फायनल डे, अंतिम दिवस आपण पाहतोय 3 स्टार एसे ग्रुप आयोजित खासदार चषक 2025 हे दिमागदार आयोजन. इथे कार्पेटच्या सहारे चेंडू टोलले, मात्र मिड ऑफ रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल रनचा प्रशांत गायकवाड पूर्ण करतोय. प्रशांत गायकवाड ऑफ द मार्क. सिंगल अकाउंट ओपन होतोय जय मसोबा पिंपळाचा या संघाचं. अनिकेत पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि यावेळी सामना करेल फलंदाज सचिन मस्के. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू मिड विकेट रिझन मध्ये आहे. विराज तिथे सज्ज आहे. त्याच्या माध्यमातून हा थ्रो केला जातो आणि तोपर्यंत सचिन मस्के देखील आपला अकाउंट ओपन करते. संघाची धावसंख्या 2 वर पोहोचते. दोन्ही बॅटरने आपलं एकेरी धावेने या खातं उघडलेलं आहे.
अनिकेत पाटील राईट अमोर स्टंप. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग जवळजवळ लॉंग लेगच्या वरून चेंडू निघून जातोय. लॉंग वे लॉंग लेगच्या वरून हा षटकार. प्रशांत गायकवाड याला या चेंडूवर मात्र अनिकेत पाटील शांत ठेवू शकले नाही. प्रशांत गायकवाडच्या बॅट मधून आजच्या दिवसामधील पहिला षटकार आणि षटकाराने संघाच्या धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या 6 ने पोहोचते ते आठवर. आज एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड पुन्हा एकदा आमच्याशी जॉईन होत आहेत. कुठलीही स्पर्धा असली तरी नक्कीच पहिली पसंत आयोजकांची अल्पेश गायकवाड असतो. दिवस असो अथवा रात्र नक्कीच आणि समालोचकांची देखील पहिली पसंत आपण पाहतोय अल्पेश गायकवाड, ज्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे लेखाजोखा देखील पोहोचवला जातोय. रात हुआ दिन हो या रात, अल्पेश गायकवाड की रहेगी हमेशा बात. इथे यॉर्करचा चेंडू परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय आणि यॉर्करने या षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटक समाप्तीनंतर जय मसोबा पिंपळा संघाची धावसंख्या 1 बाद 8 धावा. नेक्स्ट मॅच गौदेव वडकर संघाचा संघ तसेच चौथा हिरो मानकुली संघाने एक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. यंदा जगामध्ये चौथा हिरो मानकुली संघाने 2 चषकांवर नाव कोरलेलं आहे. चांगला परफॉर्मन्स चौथा हिरो मानकुली संघाचा पाहायला मिळालेला आहे. आणि गावदेव वडकर म्हटलं तर गावदेव वडकर संघाने चौथा हिरो मानकुली आयोजित खासदार चषकामध्ये खास परफॉर्मन्स करून त्या चषकावर गावदेव वडकर संघाने नाव कोरलं होतं. सध्या आपण जगप्रभ वेले संघ पाहतो या ज्या संघाने या जर्मन पिंपळा चषक जिंकण्याचा विक्रम केला होता. त्या चषकावर नाव करून जेचे मधला आपलं अकाउंट ओपन केलं होतं. यशस्वी भूमिकेमध्ये आपण बघतोय या भावेश पाटील, ज्याचा जर्सी क्रमांक 12 आणि 12 डिसेंबरच्या दिवशी या संघाने तो पराक्रम केला होता. इथे पोस्ट केलेल्या चेंडूला समोर केलेल्या 20 मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत फक्त सिंगल पेक्षा अधिक नाही. आज समर्जन कक्षामधून आपण कमाल धमाल विनोदीचा कॉमेंट्री ऐकणार आहोत. आमचे सगळे समालोचक दशरथ पाटील सर आपल्याला भिजवण्यासाठी तयार होणार आहेत. एक आगळी वेगळी शैली आणि अनेक त्यांच्या व्हिडिओ क्लिप देखील व्हायरल झालेले आहेत. इथे आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने बोलतोय. आपण बघतोय रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. येस क्रिकेटचा चांगला वापर करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. सुजल मात्रे हुक करण्याचा प्रयत्न मिस्की हुक फटकावतो मात्र चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावांचं संरक्षण करताना हा क्षेत्ररक्षक 10 धावा. सुजल मात्रे आपण बघतोय यंदा संघामध्ये त्यांनी सलग 2 षटके निर्धाव टिकण्याचा विक्रम पिंपळा मैदानावर केला होता. मेडलवर हाताळण्याचा विक्रम या गोलंदाजी नावे सलग 2 मेडलवर त्यांनी हाताळले होते. तो सुजल मात्रे जर्मन चषकामध्ये त्याने हा कारनामा केला होता. इथे मात्र रिव्हर्स फटका घेण्याचा प्रयत्न आहे सचिन मस्के याचा. इथे आपण पाहू शकता पुन्हा एकदा कटरचा वापर चांगला करताना दिसतोय सुजल मात्रे. त्याच स्पर्धेमध्ये अनिकेत पाटील ज्याने पहिल्या षटकात तो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता आणि यष्टीरक्षक आपण भावेश पाटील त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. धावसंख्या 11 वर पोहोचते. रिपोर्ट करण्यापूर्वी आपण आपली ऑफिशियल नोंद करायची. ऑफिशियल नोंद केल्यानंतर होईल. इथे मात्र एजन वन विकेटचं पतन दुसरा फलंदाज बदलतोय. पिंपळा संघाचा प्रशांत गायकवाडची गेली संपुष्टात.
पॅनमध्ये परतताना आपण प्रशांत गायकवाड हा बाद होऊन चंबूच्या असलेला परतलेले दुसरा फलंदाज बाद धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 11. नवीन बॅटर सिद्धार्थ कामनकर मधील फलंदाज चौथ्या क्रमांकावर येण्यासाठी आले आहे आणि गोलंदाज टॅगवर गोलंदाज भावेश पाटील होते. शैलेजी पाटील यांचा देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नमस्कार, आपण बघतोय आकाश गायकवाड, सवेजी गायकवाड आणि शैलेजी पाटील च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. त्रिशा त्रिमूर्ती आपण बघतोय. सुदास कामनकर न्यू आपण बघतोय आणि न्यू बॉलर असं ते गोलंदाजी ट्रॅकवर भावेश पाटील. भावेश पाटील ज्याचा जर्सी क्रमांक 12 आपण बघतोय आणि 12 डिसेंबरला या संघाने या जिल्ह्यामधलं आपलं आगमन केलं होतं जर्मन पिंपळाची शॉपवरून. इथे मात्र चेंडूला फटकावून दिला आहे. हवाई फायर हा चेंडू जाईल सचिन त्याला पाटील दुसरी प्रयत्न केला जातो आणि इथे मात्र देखील आपण देखील कुठल्याही
न्यू बॅटर आपण बघतोय पिंपळास मेळ्यात मस्के हा मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि अल्पेश गायकवाडच्या तालमीमध्ये नक्कीच एक्सपर्ट स्कोरिंग देखील त्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होते. एक उत्कृष्ट बॅटर आहेत, उत्कृष्ट स्कोर देखील आपल्याला पाहायला मिळत होते. 33 धावसंख्येवर 5 फलंदाज बसलेले आहेत. निम्मा संघ आश्रयाला पडलेले आहेत. इथे या सगळ्यांनी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूंनी या डावाची देखील समाप्ती निर्धारित 4 षटकांमध्ये जयमसोबा पिंपळा संघाने प्रथम प्रयत्न करताना आपल्याला धावा जोडल्या 33 गड्यांच्या मोबदल्यात आणि 34 धावांचं आव्हान इथे ठेवले गेलेलं आहे. आता मानकुली संघाने कारण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. टॉस करण्यापूर्वी आपली ऑफिशियल नोंद करायची आहे आणि त्यानंतर टॉस केला जाईल. तर आव्हान दिलं गेलं आहे 34 धावांचा आणि 34 धावांचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल प्रथम समजन कक्षामधून आपण आवाज ऐकूया. त्यांची विनोदी शैली आहे आणि त्याच्या मी नेहमीच म्हणतोय की कॉमेडी विथ कॉमेंट्री असं त्यांचं समालोचन असते. असे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ समालोचक टेनिस क्रिकेटमधील दशरथ पाटील सर. हॅलो एएसए ग्रुप पिंपळे आयोजित भिवंडी हृदय सम्राट खासदार जयंत किल्लर बाळ्यामामा खासदार चषक 2025 हे दमदार आयोजन. आता शेवटचा दिवस आणि आमच्या समावेश असतील हे 2 माणसं असले ना की अख्ख्या देशाला माहीत होते टुर्नामेंट कुठं आहे. सुभाष धुमाल यांचा एवढा व्हायरस कोरोनापेक्षा कोरोनाला भारी पडतील दोघं जण. फक्त यांना सांगायचं आहे टुर्नामेंट टाका सगळ्या ग्रुपवर लगेच लगेच व्हायरल. चला 4 षटकांचा सामना पहिली लढत जय मसोबा पिंपळा विरुद्ध जय कापूरबा वेहळे असा हा विद्यमान सामना जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. 24 चेंडूमध्ये 34. बिटको म्हणजे पहिल्या बिटको काय बिटको लहान पोरांद्याचे बिटको. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण जय कापरबा भेडे पदार्पण. स्पर्धा क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटची माती आली. एएसए ग्रुप आयोजित पिंपळनेर आयोजित दमदार स्पर्धा बाहेरच्या बाहेर मध्ये चांगला आहे. कधी पण जत्रा आणि मॅच नेहमी बाहेर लफडे झाले बाहेरच्या बाहेर आणि कमी असं बाजूला कब्रस्तान आहे बरोबर की नाही. म्हणून जत्रा कसं कोण ओळखीचा पाहुणा भेटला मग घरी नाही लोक बाहेरच्या बाहेर. म्हणून जत्रा आणि मॅच नेहमी गावाच्या बाहेर ठेवायचे. लफडे चालते बाहेरच्या बाहेर घराबद्दल टेन्शन नाही. चला दिवसभरात आज काय आपला धमाल करायची आहे. चला षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर बॉलिंग मार्फत तयार संघाचा पहिला गोल पहिलं षटक प्रगतीपथावर शिवदास जय कापरोबा वेहळे विरुद्ध जय मसोबा. एकीकडे मसोबा दुसरीकडे कापरोबा दोन्ही स्ट्रॉंग आहेत. एकीकडे ठाकरे गट दुसरीकडे शिंदे गट. चला षटक
शिवदास तो भावेश अशी चकमक एक चुरस कॉम्बिनेशन आणि हा पहिला चेंडू स्वीप केला चेंडू केला शॉर्ट फाईट लागला अतिशय चांगला चेंडू तितक्या समयाने एक धाव मिळते संघाची धाव संख्या झाली एक वरबीन बाद एक 34 धावांची गरज टार्गेट जरी कमी असलं परंतु त्या दिवशी आमच्याकडे गावदेवी वेळी संघ आला होता बॉलर नव्हते बॅटिंग चांगली केली त्यांनी आमच्या चषकामध्ये दमदार प्रदर्शन केलं गावदेवी कुठला तरी संघ मी नव्हते तेव्हा शनिवारी होता शिवदास हो बॅटची एज चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला अप्रतिम डिलिव्हरी एक धाव मिळते संघाची धाव संख्या बिनबाद 2 फॉर नन अतिशय चांगलं मैदान सुसज्ज क्रीडा संकुल बाजूला जबरदस्त झाडी आहे कशाला काश्मीरात पन्ना पॅकेज घेऊन इतकं करा हनीमून स्वस्त आणि मस्त हो सेट करायचा आहे पुन्हा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कुठल्या प्रकारचा मेटको कंपनी डॉट बॉल धाव संख्या 2 आफ्टर 3 डिलिव्हरीज षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर विद्यमान सामना पहिला सामना दोन बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ म्हसोबा आणि कोपरोबा कापरोबा जरा 12च्या आरती होते जरा आणि अपसाद लेस्टम स्वैर मारा दिशाहीत मारा एक धाव मिळते संघाची धाव संख्या 4 वर 3 वर 3 बाद 3 फॉर नन अल्पेश गायकवाड ड्रेसिंग मात्र चांगली असते जरी अपडेट असली पण ड्रेसिंग मजबूत आहे बर्म्युडा घालतो म्हणजे चांगली बर्म्युडा तर म्हणजे यांचा जन्म गोव्याला व्हायला पाहिजे 1700 रुपये हायला आमचे 2 कपडे येते 1700 रुपये 2 पॅन्टीना 2 शर्ट येते एक पॅन्ट 1700 त्रिफला चेत जबरदस्त गोलंदाज बॅग आणि अप्रतिम डिलिव्हरी पहिला धक्का पहिल्या फेकेचं बदल धाव संख्या 1 बाद 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट पहिल्या विकेटचा काढता पाय पहिली विकेट पाय होता 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट 1 बाद 3 अशी खराब सुरुवात डलमलीत पंडांत फलंदाज भावेश back to the dugout अल्पेश गायकवाड जरी स्कोरिंग देखील असलं ना ते थोडं मागचं मध्ये पिक्चर समजते आणि हा येस आउटसाइड द स्टंप दिशा ही महाराज स्वतः महाराज सदोष महाराज एक धाव मिळेल सगळ्या टोटल स्पर्धेला 5 वर आणि 3 धावाची पेनल्टी मार्कची बॉल किट आहे रन तिकीट बॉलचे नका देऊ बॉल मार्क पडतात
नवीन गोलंदाज द न्यू मॅच कॅन्डिडेट्स अतिशय दमदार संख्येने उमेदवारी सातवर. 7 पवन एकांत आज डबल
संख्या 24 म्हणजे प्रति षटकात 12 धावा. चांगली बॅटिंग केली आणि जिंकण्यासाठी इनमेन 10 धावांची गरज. 10 runs needed in remaining 10 deliveries. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या ठेवणीतल्या पुढील वैयक्तिक पहिल्या षटक संघाच्या वजनात तिसरे षटक प्रगती होतात. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजाच्या खोल्यावर रॅम्पवर बॉलिंग ट्रॅकवर मेघनाथ मस्के. मेघनाथ मस्के द न्यू मॅन. हॅलो मेघनाथ मस्के तयार. सकाळच्या वजनात तिसरा षटक प्रगती होतात. पहिला चेंडू बॉलिंग मार्क तयार. आपल्या टेक्निकच्या पुढारीतला पहिला आणि संख्या तिसरा षटक 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. खेळ जबरदस्त विस्फोटक फलंदाज मिस्टर विराज. आणि हा पुढचा चेंडू आक्रमक फटका. लॉक केला चेंडू. चेंडू असेल हवेमध्ये परतून जाईल. लॉक ऑनला आणि झेल झाले ड्रॉप. मिळते 2 धावा. यस रिव्ह्यू चौकार घेतो ना 2. पाहिजे फक्त 6 धावांची गरज. रिक्वायर 6 रन्स. टोटल स्कोर इज 28 for 1. खेळेल विराज या सामन्याचा मॅच फिनिशर. आणि हा पुन्हा धावसाठी ऑप्शन करायचा बनतो. चांगला चेंडू. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. असं जर चेंडू घातले या मार्गाने सगळ्या कॅप्टन या प्लीज लवकरात लवकर या. समय सूचक फटका. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. चेंडूला शॉट कव्हरला. धावांची गरज. जबरदस्त कमबॅक. जबरदस्त पुनरागमन. फक्त औपचारिकता फॉर्मॅलिटीज. सर या सामन्यात टॉस करते आमचे नाही कोण